तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, चांगले कर्म करता करता येणारा वाईट विचारही वाईट कर्मात मोडतो, मग नशीब त्याचे गणित घालतो. म्हणूनच म्हटले आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सर्वच दिवस शुभ असतात, फक्त आपण आपलं मन निर्मळ ठेवायला हवं. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला नाही आणि आयुष्यात कधी काही अडचणी आल्या तर त्या प्रशंसापूर्वक आरामात त्यांचा सामना करा. जास्त चिंता करू नका, कारण देव सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या मनासारखं कधी झालं तर चांगलंच आहे, आणि कधी जर तुमच्या मनाप्रमाणे झालं नाही तर नाराज होऊ नका. आपले कर्म हेच आपले भाग्य असे समजून काम करत जा. तुमच्या आयुष्यात संकटे बऱ्याचदा येतील, त्या संकटांचा सामना करा. भिवू नका. तुमचे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग आणि कर्म स्वच्छ असतील तर तुमचे वाईट कधीही होणार नाही. जीवनामध्ये नेहमीच सगळ्याची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. काही लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देत असतील. त्या सल्ल्याची आता तुम्हाला आवश्यकता नाही, कारण तुम्ही आता एवढे समजदार झाला आहात की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम नक्की करू शकता. आयुष्य एक महाभारत आहे. इथे कर्णासारखा मित्र निवडावे लागतात, कृष्णासारखा मार्गदर्शक, आणि आपण अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ बनून लढायचं असतं. कोणावरही विश्वास ठेवताना काळजी घ्या, कारण तुरटी आणि खडीसाखर हे सारखीच दिसते, पण यांची चव वेगवेगळी असते. स्वामी सांगतात, जगात कुठले पण नाते असो, त्यात विश्वास आणि वेळ या दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात. ह्या नसल्या की नात्याला तडा जातो आणि मग ते नातंही हळूहळू कायमचं संपून जातं. समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही. इथे वेळ वाया घालवायचा नाही. जी माणसं समजून सुद्धा समजत नाही, अशांना समजावून सांगण्यात प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होतं, खारट आहे आणि खारट राहणार. त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, फक्त तीच लोक रडतात ज्यांनी खरी नाती निभावलेली असतात. नाहीतर सर्व स्वार्थापोटी नाती निभावणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते, ना शरम आणि ना अश्रू. स्वामी सांगतात, गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालच्या पट्टीचे समजू लागतात. कायम लक्षात ठेवा, आंधळ्याला दिसायला चालू झालं की तो सगळ्यात पहिले ज्या काठीने त्याला जीवनभर साथ दिली त्याच काठीला फेकून देतो. ज्या काठीने त्याला पडण्यापासून वाचवलं, ज्या काठीने त्याची मदत केली, ज्या काठीने त्याला रस्ता दाखवला, त्याच काठीला तो दिसल्यानंतर पहिल्यांदा दूर फेकून देतो. कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर जगात कोणी कोणाशी बोललं नसतं. कडू आहे पण सत्य आहे. आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एका गोष्टीचा ठेवा की सर्वात स्वार्थासाठी कधी कोणाचा फायदा घेतला नाही. कधीही एखाद्याचा स्वार्थासाठी फायदा घेऊ नका. तुम्ही स्वामींना मानत असाल, स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि रोज असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी ऑलवर प्रेस नक्की करा. स्वामी सांगतात, प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी जे देत नाही ते तुला आवडतं. मी ते देतो जे तुझ्यासाठी खरंच चांगलं आहे. वेळ काढून बोलणं व वेळ घालवण्यासाठी बोलणं, एवढा फरक समजला की आयुष्य कळतं. स्वामी सांगतात, खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधीच विसरू नका. आणि ज्या दिवशी तुम्ही यांना विसरायला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्ही आयुष्यात बरबादीचा मार्ग पकडाल.
अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाची पाय धरण्याची गरज पडत नाही. विश्वास ठेव स्वामी नामावरती. स्वामी सांगतात, माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भाग आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलतं करतील की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. स्वामी सांगतात, असेल कोणी तुला वाईट म्हणणारा, असेल कोणी तुझं मन दुखवणारा, तरी तू माझ्यावरती विश्वास ठेव. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. जीवनात असेल स्वार्थ कसला, होही परमार्थ सर्व जाईल व्यर्थ, म्हणून नाम स्मरण घ्या. स्वामी सांगतात, मृत्यू कधी कसा येईल हे कोणी सांगू शकत नाही, म्हणून जे मिळतंय आयुष्यात ते भरपूर जगावं. हेच आयुष्य माझं आणि हेच आयुष्य आपलं आहे, हे लक्षात घेऊन आयुष्य जगावं. आरंभ तू, अंत तू, शून्य मी, अनंत तू. स्वामी आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आपल्याला. ज्या घरात एकतरी भाग्यवान व्यक्ती स्वामींचे नाम स्मरण करतो, त्या घरात स्वामी कृपा कायम राहते. स्वामी सांगतात, परिस्थिती कशीही असू द्या, जर तुम्ही स्वामीवरचा विश्वास कधी कमी होऊ दिला नाही तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात कपाळावरच्या रेषेत जे भाग्य आहे ते कधीही सत्य होईल किंवा असत्य होईल सांगता येणार नाही, पण जे तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही भाग्य लिहाल ते नक्की तुमच्या मनाप्रमाणे होईल. घेणाऱ्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती ज्ञान, देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दान, आणि बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती सत्य आहे. करण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर ती दया आहे. सोडण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर ती अहंकार आहे. स्वामी सांगतात, सोबत कोण आपले आहे आणि कोण नाही याकडे लक्ष नको देऊ. आयुष्यात पुढे चालत जा. अशक्य तो शक्य स्वामी नक्की करतील. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहे, त्यांच्या अंतकाली भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ परलोकी जाण्याचा मार्गदर्शनासाठी येतात. अनुभूत असते, हे सत्य आहे. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्यांना फायदा. आदर हा वयाचा नाही, विचारांचा करावा. वयाने कोणी मोठा असेल तर आदरच करावा असं नाही, पण जर एखादा व्यक्ती विचारांनी मोठा असेल, तो आपल्यापेक्षा जास्त शहाणा असेल, ज्ञानी असेल, तर त्याचा आदर नक्की झालाच पाहिजे. उशीर का होईना पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे ते सगळं होईल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. सुरक्षित राहा, काळजी घ्या, स्वस्थ राहा, आनंदी राहा. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल. वेळ सोडून जाते, या जगात कोणी आपल्या नात्याशी नसतं. कायम प्रत्येकजण आयुष्यभर टिकू शकत नाही. प्रत्येकाची एक ना एक वेळ ठरलेली आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेले दोन झाडे आहेत. आपण ज्यांना जास्त खतपान घालू ते कायम आपल्या सोबत राहील. ते मग सुख असो वा दुःख असो. महत्त्व कळले तरच त्याचे मोल आणि वापर कळतो. मग ती व्यक्ती असो की वस्तू असो की शब्द असो की पाणी. स्वामी सांगतात, सर्व गोष्टी आपल्याला मनासारख्या झाल्याच पाहिजे हा आग्रह माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरतो. त्यामुळे सर्वांनी हे मनी ठासावे की करता आणि करविता तूच आहे. स्वामीनाथा माझ्याशी ठाई वार्ता. स्वामी प्रत्येक वेळेला सोबत आहेत, हा विश्वास तुमचा असायला हवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थांचे रूप डोळ्यासमोर येते. त्यामुळे मनाचे धीर देणारा त्यांचे वाक्य जगायला नवीन ऊर्जा मिळवून देते. स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होतात. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते कल्पवृक्ष आहे.
4 पुरुषार्थ आणि 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यात आहे. त्यामुळेच हे सामान्य माणसा, तू तुझ्या जिभेची चोचले पुरवीन थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरणाच्या भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नको, स्वामी चरणाचा दास हो, कारण स्वामी तुमची कठीण काळात मदत करतील. फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचा होतो. माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे आणि त्याच्या स्वभावाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. हा खरा महत्त्वाचा अवयव, कारण आयुष्यात आपल्याला आपला स्वभावच खूप महत्त्वाचा असतो. जर स्वभाव चांगला असेल तर आपली नाती नवीन बनत जातात आणि स्वभाव वाईट असेल तर बनलेली नाती तुटत जातात. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं. जे आपल्या माघारी कायम चर्चेत असतं, लोकांच्या पुढे असतं, ते आपलं चरित्र असतं. आणि चरित्र चांगलं बनवण्यासाठी आपला स्वभाव हा चांगला करणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामी सांगतात, एका स्मशानाबाहेर लावलेली पाटी, तुला अखेर इथंच यायचं होतं. येता येता आयुष्य संपून गेलं. या जगापासून तुला काय मिळालं? तुझ्या लोकांनीच तुला जाळून टाकलं. आयुष्यात पहिलं लंगोट्या खिसा नव्हता आणि शेवटी कफन त्याला खिसा नाही. मग आयुष्यभर खिसा भरण्यासाठी इतकी धडपड का केली? स्वामी सांगतात, जी माणसं दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची काम करतात, त्यांच्या आयुष्यातील आनंद ईश्वर कधी कमी होऊ देत नाही. ईश्वर कायम त्या व्यक्तींच्या सोबत असतो जो इतरांचा आनंद चांगला करतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. मनावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला मन पहिल्यांदा तर आपल्या योग्यते दिशामध्ये आणावं लागतं. जेव्हा तुम्ही मनावरती विजय मिळवाल तेव्हा तुम्ही आयुष्यावरती कायम विजय मिळवाल. आयुष्यात स्वतःची सावली तयार करण्यासाठी प्रत्येकाला उन्हात उभे राहावेच लागते. लक्षात घ्या, उशीर कधी झालेला नसतो. अनेक संधी निघून गेल्यावर तरीसुद्धा नवीन सुरुवात करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. मान मिळण्यासाठी जर स्वाभिमान गहाण ठेवावा लागत असेल तर महान होण्यापेक्षा सामान्य राहा. लक्षात घ्या, जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचे असेल तर तुमचे प्रयत्न अफाट लागतील. प्रयत्न एवढे लागतील की तुम्ही कधीही थकले नाही पाहिजे. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रास देतील. आयुष्यात ठेच का नाही महत्त्वाचं आहे. आपल्याला त्याबद्दल असलेले गैरसमज दूर होतात. आयुष्य ना भविष्यात आहे ना भूतकाळात, ते खरं आहे वर्तमान काळात. एखाद्याला मदत करताना कर्तव्य म्हणून करा, उपकार म्हणून नाही. लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात. निर्णय स्वतःचे घ्या कारण ते अमूल्य असतात. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकले तर आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता. डोकं शांत असेल तर निर्णय कधी चुकलाच नाही. आणि जर आपलं मन शांत असेल आणि स्वामीवरती विश्वास असेल तर आपले कर्मही चुकणार नाही. आवडतं ते करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधी मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना सुखी आणि दुःखी सांगतो. त्या लोकांकडून त्यांना गावभर बोंबाटतो. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ राहा. आयुष्य आजकाल कुणाचं आहे आणि कुणाचं नाही. आयुष्यात जर तुम्हाला 2 वेळेचं जेवण, अंगावर घालण्यासाठी कपडे आणि राहण्यासाठी एक सुंदर घर मिळत असेल तर त्यापेक्षा जास्त सुखी कोणीही नाही. लक्षात घ्या, आयुष्यात कधी कधी कुठलीच प्रतिक्रिया न देता ही सगळ्या गोष्टी चांगल्या प्रक्रियेने घडतात. त्यासाठी स्वामी नाम स्मरण करावे लागतं. जगात टिकायचं असेल तर दुनियादारी शिका. अभ्यास तर सर्वच करतात. अभ्यासाने जर काही झालं असतं तर दुनियादारी हा शब्द कायमचा निघून गेला असता. दुनियादारी आणि अनुभव हा 2 शब्द अभ्यासाच्या वरचे आहेत. तुम्ही बोललेल्या शब्दाची जबाबदारी जशी तुमची असते तसं ज्यावेळी तुम्ही मौन राहता त्यांची जबाबदारी सुद्धा तुमचीच असते. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीची वृत्ती, वागणूक आपण समजू शकत नाही अशा व्यक्तीपासून थोडंसं का अंतर वाढवेल कधीतरी उत्तम पर्याय असतो. स्वामी सांगतात, जग माणसाच्या दयेत चालत नाही, ते त्याच्या मनगटाच्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जग जिंकू शकत नाही, तो इतरांचा प्रभाव करून शकतो. जग जिंकायचं असेल तर मनगटात ताकद लागते. प्रयत्नात एवढे आपले बळ लागते की आपल्याला कोणीही अपयशी करवू शकलं नाही.
रोज रोज जर तुम्ही फालतू वेळ घालवाल तर ते तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बर्बाद करेल. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे कायम लक्षात ठेवा, आयुष्याचं गणित सोडवताना सांगा काय करायचं. चिन्ह तर सगळीच दिसतात, नेमकं गुणायचं की भागायचं. खरं तर काही वेळा गणित अवघड असतं. आपण करतो बेरीज पण ती वजा होऊन जाते. त्याचप्रमाणे आयुष्य हे आपलं असंच असतं. आयुष्यात प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण काही गोष्टी समजून घेण्यासाठी नसतात, त्या तर अशा असतात ज्या स्वीकाराव्या लागतात. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यांची मोजकीच लोक आपल्याला समजून घेतात. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीतची किंमत नसते, त्याप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची किंमत नसते. एक गोष्ट मनात नेहमी खटकतेच, आवडणारे व्यक्ती हे कायम आपल्या सोबत नसतात आणि न आवडणारे आपल्याला प्रत्येक वेळेला मिळत असतात. या जगात कुणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत, पण त्यावर आपण कसा रिएक्ट करावं हे आपणच करू शकतो. स्वामी सांगतात, घरात जर संकट होत असेल, घरावर जर संकट येत असेल तर ते संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर ते आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. एखादी मोठी गोष्ट तुम्हाला करायची आहे तर ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. सरळ सरळ अर्थ असा आहे की कुठल्याही गोष्टी हे तुमच्या प्रयत्नांच्या वगैरे होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करायला शिका. आपला स्वभाव हा एकमेव साधन. आपल्या टॉर्चर करण्यासाठी हा साधनाचा वापर क्षणोक्षणी केला जातो. त्यापेक्षा तुमचा स्वभाव हा चांगला करा. कोणी कितीही वाईट बोलो, कितीही तुम्हाला टॉर्चर करो, त्याकडे लक्ष न देता आपला स्वभाव चांगला बनवून प्रत्येकाला चांगला प्रतिसाद द्या. प्रक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मन ती परिस्थिती असो वा मनस्थिती. एखाद्याला जर तुम्हाला त्रास देत असेल आणि तुम्हीही त्याला त्रास देत असाल तर तुमच्यात आणि त्यात काहीही फरक नाही. स्वामी सांगतात, जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि प्रयत्न करतो तो यशस्वी नक्की होत असतो. कोण म्हणतं माणूस रंग बदलत नाही. एखाद्याच्या तोंडावर खरंच बोलून तर बघा, तो त्यांची लायकी तुम्हाला नक्की दाखवेल. आपलेपणाचा मुखवटा घालून लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखे दुःखी सांगतो. त्या लोकांकडून त्यांची गावभर बोभाट होते आणि त्यानंतर त्याचा त्रास फक्त आपल्याला होतो. कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात. अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत राहिल्याने नकळत आपले विचार देखील स्वच्छ होतात. स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नये. इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं. ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावे. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते. आपण फक्त आनंदात राहावं, कारण आपल्या दुःख देणारे अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. आम्ही वाईटच ठीक आहोत, चांगलं बनण्याचं नाटक करत नाही. स्वामी सांगतात, बरोबर ना. काही गैरसमज नाती तोडतात तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून बजून असतात. शब्दरचना फार सुंदर. चिरकाल पाय फसले तर नकाळ असते. आयुष्यात प्रत्येक वेळेला संकट येतात. त्या संकटांचा सामना केल्याने तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता. कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेव्हा खरे कळून येतात त्यांचे असली स्वभाव. गरजेच्या वेळी हक्काच्या माणसाने वेळ नाही दिला की आपलेपणाची व्याख्या समजते. स्वामी सांगतात, जशास तसे वागतो आम्ही, तुमच्या मनासारखे वागलो नाही म्हणून मतलबी म्हणायला लागतात लोक. लक्षात घ्या, आपले स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. माणसाने जास्त उड्या मारू नये. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला. ते तर देव होते आणि आपण माणूस आहे. काही माणसांना सवय असते हातातला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची. उत्तर प्रत्येकाकडे असतात. फक्त प्रॉब्लेम एकच आहे, त्वरित बसत नाही किंवा त्वरित एखाद्या तोंडावर बोलत नाहीत. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
चांगल्या लोकांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका, कारण ते पारख्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांची परीक्षा घ्याल आणि तेव्हा त्यांना ते समजेल, तेव्हा ते हळूहळू तुमच्या आयुष्यातून तुम्हाला नकळत निघून जातात. आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्याला टीकेला काही महत्त्व नसते. आयुष्यात जर स्वतःवरती विश्वास असेल आणि प्रयत्न कराल तर नक्की यशस्वी व्हाल. स्वामी सांगतात, सहजपणे सोडून देता आलं पाहिजे आणि नकळत निघून जाता आलं पाहिजे. या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे ज्या आयुष्यात प्रत्येकाला जमल्या पाहिजे. या गोष्टी प्रत्येकाला जमणाऱ्या तर नाहीत, पण ज्याला ज्याला जमतात ते आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत आहे आणि आजपर्यंत तुमची साथ मी कायम दिली आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी स्वतः देत आहेत. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ नामावरचा नामस्मरण करा, कारण तेच आपल्या पाठीशी आहेत. स्वामी सांगतात, मी कायम तुमची मदत करत आहे. आयुष्यात कितीही संकटे असतील तरी तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. ज्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरणावरती विश्वास ठेवले त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात आणि स्वामीवरती आपला विश्वास असतो. स्वामी सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची मदत करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला शिका. आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामी कायम तुमची साथ देतात. जेव्हा तुम्ही स्वामींच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला जर कोणी त्रास देत असेल तर तुम्ही काळजी न करता स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामींनी तुमची साथ दिली आणि आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या तरी स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामीवरती फक्त विश्वास ठेवून तर बघा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत असतात. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची मदत केली आहे आणि स्वामी कायम तुमची मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या पाठीशी उभा आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला शिका. तुमच्या आयुष्यात खूप संकटे आहे, पण त्या संकटांचा सामना करायला शिका. लक्षात घ्या, कर्म जे लोक दुसऱ्यावर वाईट वेळ आणतात, कर्म त्यांची चांगली वेळ कधी येऊ देत नाही, कारण कर्म हा प्रत्येकाला भोगावे लागतात. पूर्वी पातलेल्यांच्या तळाशी लागलेला थोडासा करपलेला पदार्थ खाण्यात मजा यायची. जसं काही तो पदार्थ आपल्यासाठीच भांड्यातला चिटकून बसलाय. नात्यामध्ये सुद्धा असाच घट्टपणा असायचा. आता माणसं सारखी भांडीसुद्धा निर्लेप झालीत, काही चिटकू न देणारी, आणि माणसंसुद्धा आता नात्याला जवळ येऊ देत नाही. लक्षात घ्या, आयुष्य म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याच्या औपचारिकता नव्हे, तर दिवसाची सुरुवात हे पहिल्या मिनिटात एखाद्याची आठवण करून त्यांच्यासाठी मनात चांगल्या भावना आणणे हे सुद्धा आयुष्याची सुंदर सुरुवात होय. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. हे खरं आहे, प्रत्येकाला वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांना सांभाळून राहायचं नसतं. दगडाचं काळीज असलेल्या लोकांचं जीवन काहीही अर्थ नसतो. ज्याचं काळीज दगडासारखं आहे त्याला कधीही बोलण्यात फायदा नसतो. पुस्तके म्हणजे तुमचे मन निर्माण करणारा साबण आहे. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कधीही पर्वा नसते. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका, कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि आपल्याला स्वतःला त्रास जास्त होतो. आयुष्यात प्रत्येकाला एकाला वाटतं की आयुष्यात खूप जास्त संकटे आहे, पण संकटे तुमच्याच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. वेळेने दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी गाठवलं आणि अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि माणसं गेली, अनुभव आले आणि राहिले. त्यांपेक्षा मोठा गुरु कोणीही नाही. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे. अनुभवाने जो शिकतो तो कधीही नापास होत नसतो.
कडू आहे पण सत्य आहे. एखाद्याच्या सुखाचे कारण बना पण दुःखाचे कारण बनू नका. कारण तळतळाट फार लवकर लागतो आणि आशीर्वादसुद्धा तेवढ्याच लवकर लागतो. त्यामुळे आशीर्वाद घ्यायला शिका. तुमच्या परिसरात जे काही शैक्षणिक शाळा, आरोग्य, दवाखाने, रस्त्यांची परिस्थिती ही तेथील नेत्यांची व तेथील नागरिकांची ज्याप्रमाणे त्यांचे काम करण्याची पद्धत दाखवते, त्याप्रमाणे स्वभाव तुमचा सर्व काही सांगून जातो. स्वभाव चांगला असेल तर तुम्ही कसे आहात हे समजते. सोसावे लागतील घाव, उचलावे लागतील कष्ट, मग तुलाही सांगता येईल आयुष्यात सर्व काही तू स्वतः केलंय. स्वामी सांगतात, संयम ही कडू वनस्पती आहे पण त्याची फळं नेहमीच गोड लागतात. योग्य माणसाला साथ असेल तर हजारो वाईट क्षण आनंदात निघून जातात. मित्र खूप जोडा पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ होत नाही किंवा मोठा होत नाही. कष्ट व माणुसकी माणसाला हेच अनुभवाचा श्रेष्ठ ठरवते. असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधाना इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल. संकट नेहमी पाण्यासारखी असते. ती तुम्हाला पाण्यात बुडवणारे नव्हे तर शिकण्यासाठी येत असतात. स्वामी सांगतात, ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात तर काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडला गेला तर भावनांचा आदर राहत नाही. स्वामी सांगतात, देव प्रत्येकाच्या पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो पण त्याच्या घरट्यात आणून देत नाही. तो घास त्या पक्षाला फिरून हिंडून सापडून घ्यावा लागतो. स्वामी म्हणतात, माणूस चुका करतो कारण माणूस हा एक चुकीचा पुतळा आहे. तर तो चुका करणार आणि तो माणूस आहे त्यामुळे त्याकडून चुका तर होणार. पण जो त्या चुकांना दुरुस्त करतो तोच खरा माणूस आहे. चुका करून चुकांना दुरुस्त न करणे आयुष्यात सर्वात मोठे कारण आहे. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. मी कोणापेक्षा तरी चांगला करेन याने काही फरक पडत नाही, पण मी कोणाचे तरी नक्की चांगले करेन याने बराच फरक पडतो. आयुष्यात चुका खोड्या जरी येत नसतील तरी त्या दुरुस्त नक्की करता येतात. लक्षात घ्या, इमानदारीने केलेले प्रयत्न हे दुसऱ्यांच्या हरवण्यासाठी नसतात तर ते स्वतःला जिंकण्यासाठी असतात. आयुष्यात संकटे कुणाच्या नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात मोठे मोठे संकटे आहेत. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्याची एक वेगळी रुबाब येतो आणि रुबाब हा विषय कायमचा असतो. स्वामी सांगतात, तुम्ही 10वी नापास असाल, पदवीधर व्हा, PhD करा, डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा किंवा शाळेतही जाऊ नका. शेवटी लोक हेच विचारतील तू किती पैसे कमवतो आणि त्यानुसार तुम्हाला वागणूक देतील. हे या जगाची वास्तविकता आहे. म्हणून पैसे कमवा आणि मग पैसा सगळं काही नसतो यावर भाषण द्या. लक्षात घ्या, जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा असेल तेव्हाच पैसा सर्व काही नसतो यावर तुम्ही भाषण देऊ शकता. कारण तेव्हाच लोक तुमच्या गोष्टीला मनावर घेतील. जेव्हा तुमच्याकडे एकही रुपया नाही आणि पैसा सर्व काही नसतो असे भाषण द्याल तेव्हा कोणीही तुम्हाला काहीही बोलणार नाही, फक्त तुमच्यावर हसले जातील. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नाही. सत्कर्मी माणसाला जीवनाची अडचण येतात पण यात सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याच्या अडचणीत आणतो तो आयुष्यभर संपत नाही. जर मरतानाही जिवंत राहायचं असेल तर एक काम जरूर करा. वाचण्यालायक काहीतरी लिहून जा, नाहीतर लिहिण्यालायक काहीतरी करून जा. स्वामी सांगतात, आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. चांगले दिवस हे नेहमी आपल्याला आनंद देणारे असतात. प्रत्येकाला वाटतं माझे आयुष्य खूप सुंदर आहे, माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत, ते कायम निघून जातात. शब्द मोफत असतात पण त्यांना वापरणाऱ्यावर अवलंबून असतं की त्यांची किंमत मिळेल की मोजावी लागेल. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना बदलू शकत नाही, परंतु तुम्ही कोणत्या लोकांच्या आजूबाजूला राहायचं हे बदलू शकता. कधीतरी मंदबुद्धी व्यक्ती असतो जो बरोबर वाद करण्यापेक्षा त्याला शहाणं म्हणून त्याला दुर्लक्ष करतो. तो व्यक्ती खरा शहाणा असतो. लक्षात ठेवा, माझ्याकडे पैसे नाही, प्रसिद्धी नाही, सुंदरता नाही, अहंकार नाही, गर्व नाही, या गोष्टी प्रमाणात असू दे पण त्यांची लायकी हे त्यांच्या स्वभावावरून समजत असते. मंदिरात फक्त दानपेटी हटवा आणि चमत्कार बघा. दुसऱ्या दिवशी पुजारी आणि ट्रस्टी हे नक्की गायब होतील. मंदिरात देव नसतो, ट्रस्टी आणि पुजाऱ्यांचे पोट असते, कारण त्यांच्यावरच तर त्यांचे घर चालते. जीवनात काही गोष्टी असतात ज्या कायम लक्षात ठेवाव्या असतात. पतंगीमध्ये मीठ वाढलं
पंक्तीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही. तसेच आयुष्यामध्ये काही लोक असेच मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडत नसेल, पण त्यांना नसल्याने खूप फरक पडतो. लक्षात घ्या, स्वामी कायम सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची. माणूस आश्रय दिला तर डोक्यावर चढतो, माणूस उपदेश दिला तर रुसून बसतो, माणूस आदर केला तर गुलाम समजतो, माणूस उपकार केला तर घमंडी समजतो, माणूस क्षमा केली तर दुर्बळ समजतो, माणूस विश्वास ठेवला तर घात करतो, माणूस प्रेम केलं तर धोका देतो. माणूस हाच आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आयुष्यात खूप काही चांगलं करू शकता तर नक्की करा. कुणास ठाऊक, माणसं येतात जातात, पण काही माणसं मनात राहतात. बाकी सर्व असून सुद्धा, जवळ असून सुद्धा दूर जातात. अनेक विचार दर मिनिटाला येतात, पण काही विचार कृतीत राहतात. बाकी सर्व विचार फक्त विचारच बनून राहतात. एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल तर संयम बाळगायला शिका. हे चांगले आचार चांगले विचार निर्माण करते, अन्यथा लाचार बनवते. स्वामी सांगतात, लोकांना बरोबर किती छान वागा तरी ते आपल्यासोबत वाईटच वागतील, कारण ते त्यांच्या गरजेनुसार आपल्यासोबत वागतील. होय म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका. हो, लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात, म्हणून योग्य स्थिती नाही म्हणायला शिका. नाही म्हणायला ध्येय लागतं, आणि जे हे शिकतं ते कायम आयुष्यात पुढे जातं. स्वामी सांगतात, आयुष्याच्या तुमच्या प्रत्येक वळणावर मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून तर बघा. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या कितीही संकटे वाईट येऊ द्या, त्या संकटात कायम फक्त स्वामी तुमची साथ देतात. स्वामी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वेळेला सोबत आहे मी, कायम तुमची साथ देत आहे, कधीही तुम्हाला हरू देणार नाही. संकटे येतील आयुष्यात अपार, त्या संकटांचा सामना करताना तुमची मदत करणार आहे मी. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ दिली आणि कायम स्वामी तुमची साथ देत आहेत. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमची मदत कायम करत आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर तुमचा विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण त्यांनीच तुमची मदत केली आहे. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा जप करा. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतो, त्याच्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी तो हरू शकत नाही, कारण स्वामी कधीही त्याला हरू देतच नाहीत. स्वामी कायम त्याची मदत करत असतात. स्वामी त्याला सांगतात, अरे घाबरतोयस कशाला, तुझ्या पाठीशी आहे मी, कायम तुझी मदत करत असणार, तुला आयुष्यात कधीही घाबरू देणार नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघ. स्वामी सांगतात, ओळखलं का मला, प्रत्येक वेळेला तुझी साथ देत असतो मी, प्रत्येक वेळेला तुझी मदत करत असतो मी. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुझी मदत मी करत आहे. स्वामी सांगतात, काय बाळा, तुझ्या आयुष्यात सध्या जे संकटे चालू आहेत ते कायम मी दूर करणार आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. आयुष्यात कितीही संकटे येऊ दे, त्या संकटांचा सामना करण्याचे बळ तुला स्वामी देतील. स्वामी प्रत्येक क्षणाला तुझी मदत करतात. स्वामी कायम तुझ्या पाठीशी उभे असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे असतील तरी स्वामी तुझी साथ देतील. संकट समयी स्वामी तुझी मदत करतील. आणि जेव्हा आयुष्य हे योग्य दिशेला चाललं तेव्हा स्वामीच तुझी मदत करतात. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात प्रत्येक वेळेला तुझी साथ कोण देत आहे ते लक्षात घे. प्रत्येक संकटात प्रत्येक वेळेला स्वामीच तुझी साथ देतात. स्वामी म्हणतात, विश्वास असेल तर एक लाईक नक्की कर. प्रत्येक वेळेला स्वामी सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करत असतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. आयुष्यात कितीही संकटे येऊ दे, त्या संकटांचा सामना करण्याचे बळ फक्त स्वामी देतात. संकटकाळी मदत करणारे स्वामी, संकटकाळी तुम्हाला मार्ग दाखवणारे स्वामी, तुमच्या आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या त्यातून तुम्हाला बाहेर काढणारे स्वामी. स्वामी ते आहे जे तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात. आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामींनी तुमची मदत केली आहे. कायम तुमच्या सोबत असणारे असतात स्वामी. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक वेळेला तुमची साथ फक्त स्वामी देत आहेत. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ मी स्वतः देणार आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा, कारण जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवाल तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. जे खोटं बोलत आहेत त्यांची नाती टिकत आहेत. जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहे. त्यामुळे नात्यात लावणारी आग आणि
खोटं बोलण्यामुळे जे तुटतात किंवा सत्य बोलण्यामुळे दूर होतात, या गोष्टी लक्षात घ्या. ज्या व्यक्तीने या गोष्टी समजून घेतल्या त्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. स्वामी सांगतात, आयुष्यात जर तुम्हाला काही मोठं करायचं असेल तर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामींचे ध्यास लागणे म्हणजे स्वामींनी आपल्यावर केलेली कृपा. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे कायम लक्षात असू द्या, तुमच्या आयुष्यात संकटे अपार असतात, तर संकटांचा सामना करावा लागतो तुम्हाला. जेव्हा संकटाकडे तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा यश तुम्हाला मिळतो. कर्म हा आरसा आहे जो आपल्याला आपले भविष्य दाखवितो. स्वामी बोलतात, आपल्याला झालेला त्रास विसरा, पण कुणामुळे झाला हे कधी विसरू नका. त्या व्यक्तीला कायम स्मरणात ठेवा, कारण तुम्हालाही बघता येईल की त्याचे कर्म त्याला कसे उत्तर देतात. वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटांचा डोंगर नेहमी येत असतो, कारण त्याच्या मनात त्याची सामना करण्याची क्षमता आणि व्यक्त करण्यामध्ये ताकद असते. मतभेद असतात प्रत्येक ठिकाणी, पण संवाद असणं महत्त्वाचं असतं. मग स्पेशल निर्माण करण्यासाठी स्वतःवरती विश्वास असणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. 5 रुपयाच्या वस्तूसाठी 100 रुपयाची नोट काढून विनाकारण स्वतःची श्रीमंती दाखवू नये, हे फालतूपणाचे पहिले लक्षण आहे. आयुष्याच्या वाटेला टोचाटोच अपयश खडे येत असतात, मात्र जगण्याचा मार्ग सुखद करायला अनुभव लागतो. वाचन तुम्हाला कायम तरुण ठेवतं, पण तिथंही एकांताची गरज असते. वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो तेव्हा त्या पुस्तकाचं खरं वाचन चालू होते. आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात. हे पर्याय आपल्याला भटकणारे असतात, पण आपण कितीही अडचणीत असलो तरी आपल्याला मार्ग बदलायचा नाही. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला सर्वांचं स्वामीच म्हणजे साथ देणार आहे. स्वामी सांगतात, ज्यांना जिवंत भावना नाही समजल्या त्यांना ठेवलेले स्टेटस काय समजणार आहे. त्यामुळे स्टेटससुद्धा ठेवणे फालतू आहे. स्वामी सांगतात, समोरच्यालाच बोलण्याची इच्छा नसेल तर आपण कशाला जबरदस्ती करायची, माझ्यासोबत बोलू म्हणून. आयुष्यात एखादा व्यक्ती असेल जे तुमच्यावर नाराज असेल तर त्याला मनवण्याची गरज नाही. एखादा जर तुमच्या आवडीचा असेल तर तो नक्की तुमच्यासाठी काहीही करेल, पण जो तुम्हाला कधी मानतच नाही त्याच्या नाराज होण्याने काही फरक पडू देऊ नका. रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा प्रकाश येत असतो. जीवनाची निराशी आणि अंतर आकाशाची किरण असतो. लक्षात घ्या, जगावेगळ्या गोष्टी छंद ठेवल्याशिवाय शोध लागत नाही. वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी आहे. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा कधीही स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. तसंच वेळची आहे, एखादी गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यात प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. आयुष्य हे आज आहे. आयुष्य ना उद्या ना परवा आहे, ते आज आहे. जसे गाईच्या कासेमध्ये राहून गोचिड जसे गाईचे दूध न पिता गाईचे रक्त पित असतो, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहून त्यांना मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्या वाईटाचे शोध लावतात. लक्षात घ्या, चांगल्याबरोबर चांगले व्हा, परंतु वाईटबरोबर वाईट होऊ नका. कारण हिऱ्यापासून हिरा कोरला जाऊ शकतो, पण चिखलापासून चिखल साफ करता येत नाही. अशी नाती जोडा, त्याला काहीही अर्थ नसतो. जिथे आपल्याला पर्याय म्हणून पाहिलं जातं, आपण वन अँड ओनली एकमेव असलं पाहिजे. बुद्धीपेक्षा कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ फक्त स्वामी देतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास पाहिजे. एखाद्या प्रामाणिक माणसाला मदत केली नाही म्हणून त्याचे काम थांबले असा विचार मनातून काढून टाका, कारण कोणत्याही माध्यमातून देव त्याला मदत करणार आहे हे लक्षात घ्या. देव प्रत्येक वेळेला तुमची पण मदत करतो, फक्त देवावरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, हरलो मनाप्रमाणे रडलो मनाप्रमाणे, मी एवढंच केलं जगलो मनाप्रमाणे. रानातल्या फुलांना हारात स्थान नाही, इतके कळून येताना फुललो मनाप्रमाणे. मी चेहरा कुणाचा, मी आरसा कुणाचा, ज्याला हवा तसा मी दिसलो मनाप्रमाणे. संयमी जन्म लाभला, संयमी अंत लाभला, बहुतेक ईश्वराला सुचलो मनाप्रमाणे. आयुष्यात एक वेळेला वाईट दिवस आल्यावर कधी खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधी घमंड करू नका, कारण दोन्ही दिवस जाण्यासाठी आलेले असतात. जिंदगी जीने का तरीका तो ठोकरों ने सिखाया है, सहारा तो कमबख्त निकम्मा बनाता है. आयुष्यात एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो, ज्याचे मुख्य पृष्ठ वेगळं आणि आतील मजकूर काही वेगळा असतो.
स्वामी सांगतात, फक्त कौतुक करणाऱ्याला अनेक व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारा एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यात सर्वात तुमची साथ देईल. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ कायम देतात. स्वामींनी तुमची साथ प्रत्येक वेळेला दिली आहे आणि स्वामीच तुमची साथ आयुष्यभर देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा. जेव्हा स्वामी नामावरती ठाम विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नसते. जो व्यक्ती स्वतःला खूप भाग्यवान समजतो, जो व्यक्ती स्वतः स्वामी नामाचा जप करतो, त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामीच त्याची साथ देतात. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायला शिका, कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे. तुमचं आयुष्य पुसणारा कोणी असेल, तुमच्या आयुष्यात तुम्हाला विचारणारा कोणी असेल किंवा नसेल, त्याकडे लक्ष न देता स्वतःवरती लक्ष द्या. साप घरात दिसला की लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात. तात्पर्य, लोक सन्मान तुमचा नाही तर तुमच्या स्थानाचा करत असतात. स्वयं का शिक्षक बनकर स्वयं को शिक्षा देना ही सर्वश्रेष्ठ ज्ञान है. लक्षात घ्या, व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काही अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक आहे. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग एकासारखाच दिसतो, पण दोघंही विरुद्ध काम करतात. माणसाकडे पैसे, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी किती प्रमाणात असू दे, पण त्याची लायकी ही त्याच्या स्वभावावरून समजते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्व जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतं. काही निर्णय घेताना विचारायचं नसतं, तर ठामपणे सांगायचं असतं. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःच्या मनाप्रमाणे जागा उद्ध्वस्त झालो तरी स्वतःच्या मस्तीमुळे जिंकलो आणि स्वतःच्या दमावर विजय मिळवला असे म्हणता आले पाहिजे. आयुष्य म्हणजे एक ध्यास होता. ध्यास होता वेदना अनुभवांचा, ध्यास होता दुःख जाणण्याचा, ध्यास होता आनंद परागण करण्याचा, ध्यास होता सुखाची परिभाषा समजण्याचा, ध्यास होता मन जपण्याचा, मनात डोहाळा तरंगण्याचा. नुसत्या नशिबाच्या गुलामीत आयुष्य घडत नाही, त्याला कर्तृत्वाची जोड असावी लागते. कोण जळतं काही बोलताना फार विचारपूर्वक बोला, कारण काही माणसं रडून ऐकतात आणि काही माणसं हसून ऐकतात. जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कष्ट रचले पाहिजे. जगाला काय आवडतं ते लिहू नका, तुम्हाला जे वाटतं ते लिहा. उद्या तुमचं नाव वाटणं जगाची आवड बनेल. लक्षात घ्या, स्वामी सांगतात, जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. प्रत्येक दिवसाला जर तुम्हाला यशस्वी बनवायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक माणसाच्या गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलती त्यावरून पात्रता कळत नाही तुमची. कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते. एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. ज्वारी नसलेले कणस, घर नसलेलं फणस आणि कसलेही विचारधारा नसलेले माणसं ना आपल्या कामाची असतात ना इतरांच्या कामाची असतात. वैचारिक शब्दाचा ऱ्यास झाला की अहंकारी वृत्तीचा जन्म होतो आणि अहंकारी वृत्तीचा जन्म झाला की विकलांग बुद्धीचा उगम होतो, हे मात्र नक्की. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यासाठी एखाद्याला सन्मान वाटते. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की दुसऱ्याच्या हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. स्वामी सांगतात, तुम्हाला कोणासाठी कितीही जरी काही जरी केलं तरी यश मिळणार नाही. यश जर मिळवायचे असेल तर स्वतःसाठी प्रयत्न करावे लागतील. लक्षात घ्या, आपण असणं वा नसणं याने काही फरक पडत नसतो. समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देतो जोपर्यंत तुमची गरज असते. आपल्याला त्रास देणारे जरी परके असले तरी आपली मजा घेणारे आपलेच असतात. ही खरी शोकांतिका आहे.
घरचा प्रमुख होणे सोपे नसते, कारण त्याची परिस्थिती प्रत्येकाच्या शेडसारखी असते. जो ऊन, पाऊस, वारा, वादळ सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो आणि तरी त्या खालच्या राहणाऱ्याला नेहमी म्हणतो की आज खूप आवाज आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला सर्वांना सर्व काही मिळत नसते. काही लोकांना थोडा वेळ लागतो, काहींना तर काही गोष्टी मिळत सुद्धा नाही. फक्त जे मिळतं त्यात समाधानी राहायला शिका. आयुष्यभर प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू शकते. स्वामी समर्थांवरती विश्वास नक्की ठेवा. स्वामी सांगतात, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा चुकूनही करत नाही. सर्वात जीवघेणा क्षण कोणता? तो म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिलेला. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. बस आयुष्यात एवढं प्रामाणिक राहायचं. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे आहे, कडू असेल तरी पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पलटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे, जी तोंडावर घेतली तर पाय उघडते आणि पायावर घेतली तर तोंड उघडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी ठाम राहावे. जो व्यक्ती स्वतःशी आणि आपल्या विचारांशी ठाम असतो त्याला कशाचीही गरज नसते. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य होतं. देव बनून राहणं सोपं नाही. अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की लोक त्याला सुद्धा वाळीत टाकतात. प्रत्येक वेळेला संकट हे आपल्यावरच येतं आणि कोणीही म्हणतं की जर देव आपल्यासोबत असेल तर नक्की चांगलं होईल. पण देव सोबत केव्हा असेल? जेव्हा आपल्याला सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करायचे असेल. कोणीतरी विचारलं, त्रास म्हणजे काय? उत्तर हेच आलं, जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावल्याने व्यक्तीने एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजे खरा त्रास होय. जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धती बंद झाली आहे. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणायची प्रथा आहे. जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही, हीच तर खरी व्यथा आहे. लोक फायदा बघतात आणि आपण माणुसकी, त्यामुळे आपण थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू, पण कुणाचा फायदा घेऊन मोठे व्हायचं नाही. राग आजकाल सांगता येत नाही कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल, म्हणून कमी बोलायचं हेच बरं असतं. संकटे कितीही येऊ आयुष्यात, त्या संकटांचा सामना करायला शिका. स्वगत चालाक असणं, विचार अदृश्य असतात, म्हणून तर लोकांवरती विश्वास न ठेवता स्वतःवरती विश्वास ठेवा. सोन्याकडून सुवाची अपेक्षा नाही, सोन्याकडून एकाचीच अपेक्षा असते, फक्त चमकण्याची आणि लोकांना दाखवण्याची. त्याचप्रमाणे आपल्याकडून फक्त कामाची अपेक्षा असते. आपण जर एखाद्याच्या गरजा पूर्ण करू तर नक्की तो आपल्याला जवळ धरेल. प्रत्येकाने आपल्याला प्रेमाने बोलावे असे नसते. आजकाल लोक देवाला सुद्धा वाईट बोलतात. मुळात श्वासात असं काही नसतं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, त्यासोबत आपणही बदलायला हवं. बदल हा गरजेचाच आहे, त्यासोबत आपण नक्की बदलावं आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांमधून शिकत यायला हवं. गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यासारखं असतं, प्रेमाचं नातं वेळेचे भान विसरायला लावण्यासारखं असतं. आयुष्यात चांगलं व्हायचं असेल तर एवढं व्हा की कोणी फसवलं तरी एवढे प्रामाणिक राहा की कधीही तुम्हाला त्याचा राग आला नाही पाहिजे. वारंवार प्रकट झाल्याशिवाय जे शांत होत नाही किंवा वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्यालाच शल्य म्हणतात. अंदाजावरून नका ठरवू एखाद्या व्यक्तीचे मन. थांबलेले समुद्र जास्त खोल असते हे आपल्याला समजत असेल तर ते नक्की तुम्हाला समजेल. मन शाबूत ठेवले की आयुष्य पैलथडीचा हस्त खेळता नेता येतं. जो उन्हातून वनवा फिरलाय तो सावलीखाली रहस्य ओळखतो. ज्याने मरण जवळून पाहिले त्याला जीवन कळतं. ज्यांनी फक्त जीवनच पाहिले आहे त्यांना आयुष्यात कधीही झोप येत नाही. समोरच्यांना वाट डोळ्यांनी दिसणारी सारखी झाली म्हणजे वाटतं की आता वाटच उरलेली नाही असं आपण समजतो. ती चूक वाटेची नसते, आपल्या नजरेची असते. आपण जे समजतो त्याकडे लक्ष न देता आपल्याला काय करायचे त्याकडे लक्ष द्या. कसलं काही गोष्टी आयुष्यात असतात ज्या आपल्याला मागे ओढतात.
प्रत्येक वेळेला आपल्याला अडचणी येतात, जे आयुष्यात खूप वेळेला मागे ओढून घेतात. त्यांना न घाबरता सामना करून पुढे जायचं असतं. कधी कधी आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या वागण्यावर होतो. मनात बरंच असतं तरी शांत राहावं वाटतं. कुणाशी वाद नको आणि संवादही. एखाद्या व्यक्तीला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर त्याचा स्वतःवरती विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जर स्वतःवरती विश्वास नसेल तर तो अविश्वासाने आणि आत्मविश्वासाच्या कमीने स्वतःच मागे येईल. दुसऱ्या कोणाच्या ओढण्याने ते राहण्याची गरज पडणार सुद्धा नाही. जसे एकाच बाजूने आपण आयुष्यात पुढे जात असतो तसे दुसऱ्या बाजूने देवसुद्धा आपल्यासोबत असतो. वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी आपल्याला मोजता येतात त्या गोष्टी संपतात सुद्धा. क्षमा करणं मानव की मानवता का एक सर्वोत्तम गुण आहे, पण ज्यालाही गुण मिळतो तो त्याचा वापर करत नसतो. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं, कारण एका मनाची शांती हे अमर्याद शक्ती आहे. तो व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगातसुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधी हार मानत नाही, सहसा त्याचा पराभव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा जो कोणावरही प्रसंगावर विजय मिळवेल. एक रेष मारली की मग दोन बाजू ठरल्या जातात. त्याचप्रमाणे आयुष्यात जर आपल्याला पुढे जायचं आहे तर मनाला एक स्थिर करून जावं लागेल. काळ कितीही वाईट असू द्या, ज्यांना ज्यांना हृदयात श्री स्वामी समर्थ आहेत त्यांना कधीही पराभव होणार नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना जो करेल तोच पुढे जातो. माणसाच्या बोलण्यातून कळते माणूस कसा आहे, वादविवादातून कळते त्याचे ज्ञान किती आहे, ती त्यांच्या घमंडीतून कळते त्याच्याकडे पैसा किती आहे, आणि संस्कारातून कळते त्याचा परिवार कसा आहे. त्याचप्रमाणे जर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले तर देवाला कळते की हा व्यक्ती कसा आहे. भेटण्यापेक्षा दिसण्यात आनंद मोठा असतो आणि त्यात प्रत्येकाला वेगळा वाटतो. जीवनामध्ये खूप वेळा अशा अडचणी येतात ज्या तुम्हाला पूर्ण मागे ओढतात. त्यांना काहीच घाबरता आपण प्रयत्न करायला हवे. आपली ओळख काही का असेना, पण स्वतःवरचा विश्वास एवढा असावा की दुसरा कोणी आला तर त्याला वाटलं पाहिजे की हा व्यक्ती खूप आत्मविश्वासी आहे. वाटते आपली गोष्ट वरचा लिहितोय, कधी वाटते ती गोष्ट लिहून झाली आहे, कधी वाटते ती गोष्ट आपल्याला लिहायची आहे, तर कधी वाटते ती गोष्ट दुसरंच कोणीतरी लिहितोय. मोहमाया आणि संसाराच्या दलदलीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भक्तिमार्ग, आणि भक्तिमार्गात उतरण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. पडून गेलेला पाऊस तरी भरून राहिला आभाळ, रानात वाट धरलीस तरी जरा पाऊस सांभाळ. आयुष्यात बऱ्याच वेळेला संकटे हे पावसाप्रमाणे येतात, कधी येतील आणि कधी थांबतील सांगता येत नाही. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवून छत्री सारखी एखादी गोष्ट सोबत ठेवावी लागते. आयुष्यामध्ये दोन बाजू असतात, त्या बाजू एक चांगलीमध्ये येते तर एक वाईटमध्ये. दोन्ही अशा असतात ज्या आपल्याला पुढेच घेऊन जातात, फक्त एक वाईट बनवून आणि एक चांगली बनवून. ज्यांना ज्यांना वाटतं स्वामी त्यांच्या सोबत नाहीत त्यांना स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात की मी कायम माझ्या भक्तांच्या सोबत आहे. फक्त त्यांनी स्वतःवरती आणि श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायला हवा. अहंकार नेहमी भुकेलेलाचा असतो आणि याची सर्वात मोठी खुराक म्हणजे नाते असतात. अहंकार हा नात्यांना नेहमी खाऊन टाकत असतो. कुणालाही बदलण्याचा खाटोप माणसाने पडू नये. असंही झालं तरी अल्पजीत व्हावं. आयुष्यामध्ये जर तुम्हाला बऱ्याच वेळेला इतरांचा त्रास होत असेल तर देवाचे नामस्मरण करा, कारण ते सर्वात सोपा मार्ग आहे त्रास दूर करण्याचा. भविष्यात काय घडणार आहे हे कुणाला माहिती नसतं, अगदी ज्योतिषाला सुद्धा. आणि ज्योतिषाला जर खरं भविष्य कळलं असतं तर जगाच्या श्रीमंत व्यक्तीमध्ये एखादं तरी ज्योतिषाचं नाव नक्की आलं असतं. ज्या मातीतून आपण आलो ती माती सदैव आपल्या पायाखाली राहते. निस्वार्थपणाचे याहून मोठे उदाहरण जगात दुसरे कुठले असू शकते. मरण कुणाला चुकलेले नाही, पण चुकून आलेले मरण फार वाईट असते. आयुष्यात बऱ्याच वेळेला काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पूर्णपणे माघार देतात. लक्षात ठेवा, एखाद्याला फसवून तुम्ही आयुष्यात कधी सुखी होऊ शकत नाही. माणसं अकारण लपवावी का? माणसं म्हणतात की बऱ्याच वेळेला आयुष्य मिळालेले अनुभव माणसाला विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात, पण ते तसे नसते. भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर ठेवतो. भरोसा आपल्यावर सुद्धा नसतो की किती जगणार किंवा कधी मरणार, तरी आपण लोकांना भरोशाच्या गोष्टी सांगतो. स्वामी सांगतात आयुष्यात ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही आणि कधीही करता येते. लोकांचं तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचं असतं. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा. प्रश्न स्वतःला विचारायला हवा. स्वतःला प्रश्न विचारला सुरुवात झाली की आयुष्यात प्रगतीला सुरुवात होते. जीवनात काही पराभव हे विजयाहून अधिक श्रेष्ठ असतात. मानसिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे. त्याचे मन स्वातंत्र्य नाही, तो मनमोकळा गुलाम आहे. स्वामी सांगतात, जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं आहे तर तुमचा विश्वास स्वतःवर असायला हवा. इतरांवरती विश्वास ठेवून काहीही होऊ शकणार नाही. लोकांनी चांगलं म्हणावं असं प्रत्येकाला वाटतं, पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवं याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात कसंही वागले तरी लोक नावे ठेवणार, मग आपण आपल्या मनाप्रमाणे का वागू नये? भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते. चांगल्या जगाला सुंदर विचार लागतात, भरपूर जगायला पैसा नाही तर आयुष्य लागतं. भाषा हे संवादाचे महत्त्वाचे माध्यम. व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरून सुद्धा माणसाची संस्कृतपणा, वैचारिकता व शैक्षणिक पातळी तसेच सामाजिक दर्जा याविषयी देखील माहिती मिळू शकते. फक्त ते समजून घेणारा व्यक्ती हुशार असावा. त्याग हा प्रेमाचा पाया आहे. जे ज्यांना ज्यांना आणलं त्यांना त्यांना नेहमी त्याग करावा लागतो. आयुष्यात समोरच्या व्यक्तीला तेवढीच कदर करा जेवढी तो आपली कदर करतो. स्वामी सांगतात, फक्त वेळच अशी आहे जी की सांगू शकते माणूस कसा होता. तुम्ही त्याला काय सांगणार आणि आपल्याला काय समजणार सुद्धा नाही. माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते, विश्वासघात करणाऱ्याला फक्त आयुष्यातून काढून टाकलं जातं. श्रद्धेची मूळ हे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात. मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेले संपादाची निरपेक्ष असली कुठलीही नात्यांचा ध्यास नसतो. श्रीमंत हे असण्यापेक्षा आपण मनाने मोठे असणे अत्यंत महत्त्वाचे असते. घर सोडलं की न जमणाऱ्या गोष्टीसुद्धा जमून घ्याव्या लागतात. तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शनसारखी असतात. थोडी कळ सोसावी लागते, पण त्यांचा दीर्घकाळ फायदा मिळतो. स्वामी सांगतात, रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो. काळ हे अत्यंत गुणकारी औषध आहे, जे सगळ्या गोष्टी नीट करतं. उशिरा का होईना आणि नाही झाल्या तरी पर्यंत आपल्या सवयी झालेल्या असते. एकदा का त्या स्वीकारलं झालं की कसलंही दुःख असलो ते वाटत नसते. प्रत्येकाला वाटतं आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकलो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं शक्य आहे. खरं तर नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कधीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नसतात. नातं हे कायम आपल्यासोबत असतं, फक्त त्याला ओळखायला आपल्या मनाला हवं. मित्र म्हणजे हे आपल्या आयुष्यातील अशा व्यक्ती असतात जे आपल्याला मागे नेणार की बर्बाद करणार हे ठरवतात. कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर गर्दी आहे. पाप विचारात आहे, शरीरावर नाही. गंगा शरीर शुद्ध करते, विचार नाही. शब्दाचं शब्दकोश शब्द नातं असतं. हृदय आणि चार्जर कुणाला देऊ नका, नाहीतर तेच लोक तुम्हाला म्हणतील. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटत असेल की पैसा सर्व काही आहे, किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला रागावलं किंवा वाईट बोलला तर त्याबद्दल द्वेष निर्माण होत असेल, पण तसं नसतं. एखादा अतिशहाणा उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं की आयुष्यात आपल्याला वेळ लागणार नाही. बऱ्याच वेळेला वाटतं की संकटे खूप आहेत आयुष्यात, पण त्या संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे वेळ असेल तर एकदा सामना करून बघा. संस्कार म्हणजे आपल्या मनावरचा ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होय. स्वामी सांगतात, काल काय झालं विसरून जा, कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाने जगण्यासाठी झाला आहे. कोणी आपल्या सोबत असो किंवा नसो, नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आहे. श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी असतात. स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्याला चांगलं वाटतं, असं नाही तर स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. स्वामी सांगतात, जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावतो तो मात्र स्वतःच एकटा पडतो, पण तेव्हा स्वामी त्याची साथ देतात. जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा, कारण तुम्हाला कमवलेल्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवात आहे, पैशामध्ये नाही. स्वामी सांगतात,
आयुष्यामध्ये जर तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल तर तुम्ही स्वामींकडे या. आयुष्यात येऊ द्या संकटांचा कितीही लाटा, स्वामीच दाखवणार संकटातून बाहेर येण्यासाठी वाटा. आज स्वामी संदेश म्हणतात, स्वामी सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमची हरण्याची वाट बघताय. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात. इतरांचा आणि सर्वांचा विचार करणारे लोक कायम प्रगती करत राहतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथलं कर्माने भाग्य काही बदलत नाही आणि इथं केलेले आपल्याला इथंच भोगावं लागणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना किंवा दुसरं कुठल्याही प्रकारचं काही करताना विचारपूर्वक करा. कारण कर्म वापस येतात आणि इथले कर्म तुम्हाला इथेच फेडावे लागतील. त्याचा तुम्हाला दुसरीकडे कुठेही काहीही मिळणार नाही.